बाळा, आम्ही तुझी जिद्द, तुझी मेहनत ही पाहत आहोत. तुझ्या वाट्यात आजपर्यंत कितीतरी अपयश आले, पण ते सर्व अपयश तू पचवलेस. कितीतरी वेळा तुला अपमान देखील सहन करावा लागला. कितीतरी वेळा रडूनसुद्धा दुसऱ्यांसाठी तुम्ही उभे राहिला. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून इतरांची मदत तुम्ही केली. कितीही तुमच्या वाटेत काटे आले तरी तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही झगडत आहात, प्रयत्न करत आहात. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र तुम्ही करत आहात. बाळा, तुझे हे प्रयत्न कधीच वाया जाणार नाहीत. तुझे हेच प्रयत्न तुझ्या उद्याच्या जय जयकाराचे कारण ठरणार आहेत. विश्वास ठेव. असेच तुझे प्रयत्न तू सातत्याने करत राहा. तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार. बाळांनो, बी जमिनीत पेरल्या लगेचच त्याला फळ येत नाही. बी जमिनीत पेरल्यावर त्या बीला पहिला अंधार सहन करावा लागतो, मातीचा भार सहन करावा लागतो. कितीतरी प्रयत्न करून त्या बीला मातीला बाजूला सारून बाहेर पडावे लागते. त्या बीचे पहिला अंकुर बनते, नंतर रोप बनते, नंतर त्याचे मोठे झाड बनते. पण हा एवढा मोठा प्रवास करताना त्या झाडाला कितीतरी अडचणींचा, ऋतूंचा, वाऱ्याचा, पावसांचा, उन्हाचा मारा सहन करावा लागतो. तेव्हा कुठे जाऊन त्या बीचे मोठे वृक्ष बनते आणि गोड फळे, सुंदर फुले ते झाड देऊ लागते. अगदी तसेच बाळांनो, जर तुम्हालाही मोठे बनायचे असेल, तुमचे आयुष्य सुखमय, यशस्वी बनवायचे असेल, तर तुम्हालाही अडचणींचा सामना करून न थांबता तुमचे प्रयत्न करून पुढे जाणे हे गरजेचेच आहे. जो न थांबता पुढे जातो तोच खरा विनर असतो, विजेता असतो. या सर्व गोष्टी पार करणे, सहन करणे हे सर्वांचेच काम नाही. जो खरा मेहनती आहे, ज्याच्या जिद्दीमध्ये खरे सामर्थ्य आहे, तोच सर्व अडचणींना पार करून स्वतःच्या यशाचा झेंडा हा उभारतो. प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नसते. हार त्याचीच होते जो अर्ध्यावरच थांबतो, हे लक्षात ठेवा. बाळा, आज तुझ्या आयुष्यात अंधार आहे. खूप अडचणी तुझ्या आजूबाजूला आहेत, पण तुझी ही जिद्द ती तुला पुढे घेऊन जाणार. आज जर नाही जमले तर उद्याही नाही जमले तर परवा पुन्हा प्रयत्न कर. पण तुझे प्रयत्न हे असेच तू चालू ठेव, थांबू नकोस. तुझे हेच प्रयत्न तुला मोठे बनवणार. जग तुझ्यावर विश्वास ठेवो अगर न ठेवो, पण तुझ्या या आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच तुझे स्वप्न पूर्ण करणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, जे लोक विजयी होतात, यशस्वी होतात, ते सुरुवातीला एकटेच असतात. टाळ्या त्यांच्यासाठीच वाजतात ज्यांनी आधी घाम गाळलेला असतो, आणि मुकुटही त्याच डोक्यावर चढते ज्यांनी अनेक वेळा मान झुकवून पुन्हा उभे राहायचे शिकलेले असते. त्यामुळे तुम्हालाही जर तुमचा जय जयकार व्हावा असे जर वाटत असेल तर तुम्ही थांबू नका, घाबरू नका, थकून जाऊ नका, हार मानू नका. तुमचे प्रयत्न सातत्याने करत राहा. तुमच्याही डोक्यावर यशाचा मुकुट नक्कीच सजणार. बाळा, आज जर कोणी तुझे कौतुक करत नसेल तर तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण लोक आधी यशाचे कौतुक करतात, संघर्षाचे नाही. हे लक्षात ठेव.